Welcome students. You must have learned these microorganisms since 7th standard. Earlier we have seen their types, their classification, their usefulness or harmfulness. Now this year you are going to study them in details. What are their uses to human, other plants, other animals. Also how they become harmful to the human. So let us start with the chapter useful and harmful microorganisms. In this GIF you can see these microorganisms are present on land, in water, in air, also in the bodies of plants and animals. They are causing harm. Just now we are experiencing coronavirus, COVID-19. That is also because of one microorganism, that is virus. So organisms that are microscopic in size. What do you mean by microscopic? Microscopic are those organisms that we can't see with our open eyes, bare eyes. They are called microorganisms. जे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना microorganisms म्हणतात. The discipline that studies microorganisms is called microbiology. Microbiology या शाखेमध्ये सूक्ष्मजीव microorganisms microbes, we will shortly say them, denote them as microbes. The discipline is called microbiology. Just now we saw they are found on land, water, air and in living bodies. So what is our interaction with them? Some are useful to us, in the same way some are harmful to us. Now we will study one by one. आई दही लावते तो भाग तुम्ही आज करून बघा घरी. काय करायचं? थोडंसं दूध घ्यायचं भांड्यात, कोमट दूध घ्यायचं, एकदम गरम नाही एकदम थंड नाही, lukewarm milk. Then add some curds or buttermilk. थोडंसं म्हणजे भांडं भरून दूध असेल तर अगदी अर्धा चमचा दही किंवा ताक त्याच्यात चांगलं मिसळायचं, झाकण ठेवायचं आणि 7-8 तास उबदार जागी ठेवून द्यायचं. 8 तासांनी तुम्ही बघाल तर त्या दुधाचं रूपांतर दह्यात झालेलं असेल. हाऊ डज इट हॅपन? दिस इज बिकॉज ऑफ अ टाइप ऑफ बॅसिलस, जीवाणू, दॅट इज लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलसचा अर्थ काय? की ते लांबट असतात, दंडगोलाकार. मराठी त्यांना दंडाणू म्हणतात. दंडगोलाकार असतात, लांबट, त्यांना बॅसिलाई म्हणतात. दुधात राहतात ते लॅक्टोबॅसिलाई. दे कन्वर्ट लॅक्टोज शुगर इन द मिल्क टू लॅक्टिक ॲसिड. दुधामध्ये लॅक्टोज शुगर असते गोड चवीची, तिचं रूपांतर ते करतात लॅक्टिक ॲसिड. सो इट इज सॉर. As a result, pH of milk decreases, causing coagulation of milk proteins. दुधामध्ये फक्त शुगर नसते तर प्रोटीन्स पण असतात. त्यांचं कोॲग्युलेशन होतं, म्हणजे ती एकमेकांच्या जवळ येतात आणि घट्ट होतं. म्हणून दूध जरी लिक्विड असलं तरी दही मात्र सॉलिड असतं. दही म्हणजे कर्ड्स आणि बटर मिल्क म्हणजे ताक. मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. दुधाचे इतर जे कन्स्टिट्युएंट्स आहेत, वॉटर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, येते ना दुधावर, त्या सगळ्यांपासून प्रोटीन, कोॲग्युलेटेड प्रोटीन सेपरेट होतात. दिस इज व्हॉट हॅपन्स वेन मिल्क चेंजेस टू कर्ड्स और योगर्ट. घरगुती असतं त्याला दही म्हणतात, कर्ड्स, आणि योगर्ट हा आणखी वेगळा प्रकार आहे. इट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. आंबट गोडसर जी चव असते, गोड असतं आणि थोडंसं आंबट जी चव असते ती त्याला येते लॅक्टिक ॲसिडमुळे. आणखी एक फायदा काय होतो? लो पीएच, दॅट इज पीएच लेस दॅन 7, डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. दुधात जर काही हार्मफुल मायक्रोब्स असतील
तर हा pH लो झाल्यामुळे ते मायक्रोब्स नष्ट होऊन जातात. दिस इज बेनिफिट ऑफ कर्ड्स. So doctors advise you to consume curd or buttermilk when your stomach is upset. पोट बिघडले म्हणजे जुलाब होत आहेत, उलट्या होत आहेत, अशा वेळी डॉक्टर सांगतात की दही भात जेवा, ताक प्या, कारण त्याच्यातले लॅक्टोबॅसिलाई पचन सुधारण्यासाठी मदत करतात. कशी मदत करतात? तर जे हार्मफुल मायक्रोब्स असतात तुमच्या शरीरात आलेले पोट बिघडवणारे, त्यांना नष्ट मारण्याचं काम हा लो pH करतो. दही आणि ताकातला लो pH कमी झाल्यामुळे, ॲसिडिक झाल्यामुळे ते हार्मफुल मायक्रोब्स इतर जे असतात ते मारले जातात. बट लॅक्टोबॅसिलाई आर दस युजफुल टू अवर बॉडी. You must have heard about probiotic foods. What are they? Useful microbes like lactobacilli are added to yogurt, kefir, sauerkraut, cheddar cheese. Then these other are food items that we don't know in India. This is tempeh. All these are called probiotic because there are specially added microbes like lactobacilli. These eatables are healthy because they kill harmful bacteria like Clostridium in alimentary canal and help to improve your immunity. See this GIF. This food becomes healthy and strong due to this lactobacilli and other microbes, and they kill harmful microbes in the food. So these food are healthy to our body. Healthy due to microbes. So this is probiotic foods. Other uses of lactobacilli. दुधाचं फक्त दही करून थांबतो का आपण? दही, त्याच्यातून ताक, ताकातलं लोणी, लोण्यापासून तूप, घी, चीज, श्रीखंड, पनीर etc. can be obtained by fermentation of milk. So all these products are obtained with the help of lactobacilli. Not in the case of milk only, other products like cedar, cocoa, vegetable pickles, etc. are prepared with help of lactobacilli fermentation. So they become healthy and also they are prone to other microbes. अशांना बुरशी किंवा खराब होण्याची प्रक्रिया उशिरा होते कारण त्याच्यात ॲसिडिक भाग असतो. Lactobacilli and some other useful microbes are given together to treat abdominal discomfort. पोट बिघडलं असेल तर लॅक्टोबॅसिलाई सारखे अजून पण काही आहेत मायक्रोब्स, ते एकत्र देऊन पोटाची कंडिशन सुधारली जाते, पचन शक्ती सुधारली जाते. लिव्हंड फॉडर, आंबवलेलं खाद्य जनावरांना घालतात, म्हणजे कोणाला गाई म्हशींना पेंड देतात बघा. पेंड काय असतं तर शेंगदाणे किंवा ज्या सगळ्या तेलबिया आहेत त्याच्यातलं तेल काढल्यावर जो चोथा उरतो ना, तो तसाच्या तसा द्यायला तर तो पोचायला कठीण असतो. मग तो रात्रभर भिजवून ठेवतात आणि ते दुसऱ्या दिवशी आंबतं, त्याला म्हणतात लिव्हंड फॉडर. लिव्हंड फॉडर ऑफर्ड टू डोमेस्टिक cows and buffaloes. This fodder is fermented with the help of lactobacilli. What are the benefits? It is easy to digest and it improves the quality of milk obtained from cows and buffaloes. This process, fermentation process, is also used to make wine and some types of bread that we will see next. Here you can see atmospheric nitrogen, highest in the air. Percentage of nitrogen is 78. So it is the highest constituent of air. It is very useful for growth of plants and animals, but we can't consume it directly. जसा आपण ऑक्सिजन हवेतला शोषून घेऊ शकतो रक्तामध्ये श्वसनाच्या मार्गाने ब्रीदिंग करताना, तसा नायट्रोजन घेता येत नाही. आणि तो नायट्रोजन मिळवून द्यायला आपल्याला मदत करतात पुन्हा बॅक्टेरिया. हियर यू कॅन सी रायझोबियम. Then these are nitrifying bacteria like Azotobacter.
These are present in soil. Rhizobium is present in lentils that we will see next. This is lightning strike. वीज चमकते तेव्हा जो हवेतला नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये होतं. तो पावसाच्या पाण्याबरोबर मातीत येतो आणि त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर होतं. NO3. These nitrates are absorbed by these bacteria. They are given to the roots with water. So the plants get more amount of nitrogenous compounds. When these animals consume plants, they get proteins. So this is nitrogen fixation done by bacteria like Rhizobium and Azotobacter. We will see that in details. कधी कधी मेथीची जुडी मुळासकट येते बघा घरी. त्या मेथीच्या मुळांवर अशा गाठी दिसतात. त्याच गाठी तुम्ही वाटाणा, सोयाबीन किंवा इतर जी सगळी लेंटिल्स आहेत, कडधान्य आहेत ना, मूग, मसूर, चवळी, शेंगदाणा, यांच्या मुळांवर सुद्धा बघू शकता. व्हॉट आर दीज? These are root nodules of soybean. These are shown soybean, but these root nodules can be seen on many lentils, leguminous plants, shortly called lentils. डाळी, कडधान्य like beans, sweet pea, soyabean, etc. These plants act as host. Rhizobium this is the bacteria called Rhizobium. Rhizobium living in root nodules. Root nodules मध्ये राहतात. Supply nitrates and nitrites and amino acids. ही जी नायट्रोजनस कंपाउंड्स आहेत ती कोणती आहेत? नायट्रेट्स, नायट्राइट्स and amino acids. These are supplied to the plant where the nodules are present. Then and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Plants नी तयार केलेली कार्बोहायड्रेट्स त्यांना फूड म्हणून मिळतात या रायझोबियमला. सो mutually beneficial relationship is called symbiosis. We are going to see this again and again. So let us see the meaning of symbiosis. Symbiosis म्हणजे काय? तर दोन किंवा जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकत्र राहतात आणि दोघंही एकमेकासाठी काहीतरी फायदे देतात. आता इथे रूट नोड्यूल्सच्या मध्ये राहणारे जे रायझोबियम आहेत ते झाडाला नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमायनो ॲसिड्स देतात. तर झाडापासून याला काय मिळतं? कार्बोहायड्रेट्स. सो बोथ आर बेनिफिटेड फ्रॉम इच अदर. दिस इज सिम्बायोसिस. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजिनस कंपाउंड्स फ्रॉम ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. हवेतला नायट्रोजन पासून ती कंपाउंड्स बनवण्याचं काम रायझोबिया करू शकतात. बट नॉट अलोन. फॉर दिस नायट्रोजन फिक्सेशन they need leguminous plants as host. Therefore beans and pulses, सगळ्या प्रकारचे कडधान्य आणि डाळी, they are rich in proteins due to nitrogenous compounds made available by rhizobia. प्रोटीन्स खायची तरी सगळी कडधान्य आणि डाळी भरपूर खाल्ल्या पाहिजे. ते तुम्ही अगदी लहान वयापासून शिकताय. ती आली कशी ह्याच्यात? तर रायझोबियामुळे. सो दीज आर beneficial bacteria. When we learnt about this is further technology. After harvesting a leguminous crop, leftover roots and other parts are deliberately dumped in soil. शेंगा काढून घेतल्यानंतर त्या झाडाची मुळं आणि जे काही राहिलेले भाग आहेत ते जमिनीत काढून उपटून फेकून न देता तिकडेच गाडतात पुन्हा. का? तर त्यांच्या शरीरात असलेली नायट्रोजिनस कंपाउंड्स पुन्हा मातीमध्ये मिसळतात आणि पुढच्या पिकाला त्याचा उपयोग होतो. दिस यूज ऑफ रायझोबियम हॅज हेल्प टू रिड्यूस यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स वापरली की मातीचं सॉइल पोल्युशन होतं. नंतर ती जास्त करून आपल्या शरीरात गेली अन्नाबरोबर तर शरीरासाठी हार्मफुल आहेत. हे सगळे धोके टाळले जातात. इथे खताचं काम, अर्ध काम हे लेग्युमिनस क्रॉप करतात, उरलेले भाग. त्याच्यामुळे
रिड्यूस एक्सपेन्सेस, फार्मरचा खर्च कमी होतो आणि म्हणून ही लेग्युमिनस क्रॉप घेणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतं. खताचा खर्च कमी होतो आणि सकस पीक मिळतं त्याला. देन व्हेन वी लर्न्ड, आता पुढची त्याचा उपयोग करून आणखी पुढे कशी गेली टेक्नॉलॉजी, रायझोबियल इनॉक्युलेशन. नाउअडेज सीड्स लाईक सिरियल म्हणजे कोणती राईस, व्हीट, ज्वार, बाजरा, देन कॉर्न अँड अदर क्रॉप्स, अदर बिसाइड्स लेग्युमिनस क्रॉप्स which can't prepare nitrogenous compounds with help of rhizobia, जे स्वतः अशी नायट्रोजिनस कंपाऊंड्स बनवू शकत नाहीत कारण त्यांच्या मुळांमध्ये रायझोबिया वाढत नाहीत. अशांच्या बियांना सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन और पावडर बिफोर सोईंग. पेरण्याच्या आधीच, सोईंग करण्याच्या आधीच त्याला सोल्युशन किंवा पावडर लावतात रायझोबियमची. म्हणजे जेव्हा त्यांचं पेरणी होते तेव्हा रायझोबिया एंटर द प्लांटलेट्स, ती रोपटी उगवतात त्याच्यामध्ये रायझोबिया शिरतात. सो दे आर ऑल्सो बेनिफिशियल टू क्रॉप्स अदर दॅन लेग्युमिनस क्रॉप्स. दिस इज नेक्स्ट generation technology, rhizobial inoculation. Now we are going to yeast, next beneficial microbe, yeast. It is a type of fungus. Structure of yeast cell, you can see definite nucleus, mitochondria, Golgi apparatus, ribosomes and definite envelope. So this is a eukaryotic cell with developed cell organelles. This is yeast cell. In this GIF you can see budding of yeast. What is budding? When the yeast cell is mature, a bud appears, it grows, and when it is sufficiently grown, it separates from the mother cell and starts growing as one different cell. जेव्हा याची वाढ पूर्ण होते याची तेव्हा तो सेपरेट होतो आणि स्वतंत्र जगतो yeast cell. This type of reproduction is called budding in yeast cell. So how it is useful to us? Dough. Now we will see production of bread. This is dough of bread. Dough म्हणजे पीठ. त्या पिठामध्ये यीस्ट मिसळलं जातं. पिठामध्ये काय असतं? गव्हाचं पीठ किंवा मैदा. ह्याच्यात काय असतं? तर लॉंग चेन कार्बोहायड्रेट्स, सम शुगर अँड सम प्रोटीन्स. When we mix, dough contains long chain carbohydrates, proteins and sugar. When yeast is added, it grows and multiplies. Here you can see yellow yeast multiplying. First, it breaks carbohydrates into sugars and proteins into gluten. In this process, carbon dioxide is released. You can see CO2 bubbles, white bubbles of CO2. Due to these bubbles, the dough rises and gluten makes it rigid. Now we will see the process. परत एकदा बघा. रिलीजेस CO2 आणि CO2 मुळे पीठ फुगलं आणि ते ग्लुटेनमुळे कडक झालं. Now we will see in detail what is how bread is produced. Wheat flour or maida, it contains long chain carbohydrates, proteins and a little sugar. When yeast is added, it grows and multiplies on sugar. For its food, it breaks down the carbohydrate to sugars and proteins to gluten. This is also a type of protein. This process releases CO2 which raise the dough. CO2 bubbles raise the dough. पीठ फुगतं. Gluten makes the dough rigid. आता एवढ्यावरच थांबत नाही. आपण ते पीठ कच्चं खात नाही, ते भाजतो आपण. भट्टीमध्ये हाय टेम्परेचरला भाजलं जातं आणि ह्या प्रोसेसमध्ये तयार झालेलं इथेनॉल हे त्या पावाला एक विशिष्ट चव देतं
आणि CO2 मुळे तो जाळीदार होतो. इट इज पोरस. चपातीला भोकं नसतात पण पावाला अशी जाळी पडते बघा, ती जाळी पडते ती CO2 मुळे. The process is shown in this GIF also. Raising of the flour and making of bread. आता इथे हे जे दिसत आहेत बुडबुडे, ते हवेच्या CO2च्या बुडबुड्यांमुळे तो जाळीदार झालेला आहे पाव. बघितला पाव कसा तयार होतो. आता पुढे जाऊया. अदर ॲप्लिकेशन्स ऑफ ईस्ट. फक्त पाव बनवणे हा एकच उपयोग नाही आहे. साखर कारखान्यात गेला असाल तर तिथे शुगर मोलॅसिस म्हणजे शुगर केन ज्यूस काढून घेतल्यानंतर जो काळपट सगळा रस उरतो तो शुगर मोलॅसिस. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. इट इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ सॅकरोमायसिस अ yeast. In this process also ethanol C2H5OH plus some ester and other alcohols are produced. All of them are very useful in industries. How? Spirit. डॉक्टरांकडे गेल्यावर इंजेक्शन लावायच्या आधी ते तुमच्या हाताला लावतात बघा आणि थंडगार वाटतं, ते स्पिरिट. किंवा प्रयोगशाळेतला स्पिरिटचा लॅम्प. अदर अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम इथॅनॉल. इथॅनॉल पासून स्पिरिट आणि अदर अल्कोहोल्स मिळतात. It is a smokeless and high quality fuel. It is called green fuel or clean fuel. That is, it does not produce smoke. Therefore, it is mixed with fuels like petrol and diesel to control pollution and to save petrol and diesel. तुम्हाला माहिती आहे पेट्रोल आणि डिझेल यांचे लिमिटेड आहेत साठे, काही वर्षांनी संपणार आहेत. त्याच्यामध्ये इथॅनॉल हे बाय प्रॉडक्ट आहे ना, वेगळं तयार केलेलं नाही आहे. शुगर मोलॅसिस दॅट वी वर गोइंग टू थ्रो अवे, इट प्रोड्युसेस इथॅनॉल. सो इट इज चीपर. दिस पेट्रोल अँड डिझेल यू कॅन सेव्ह देम अँड ऑल्सो कंट्रोल पोल्युशन बिकॉज इट इज स्मोकलेस. इथॅनॉल स्मोकलेस आहे, ह्याच्यातून भरपूर धूर बाहेर पडतो. पण इथॅनॉल मिसळल्यामुळे तर धुराचं प्रमाण कमी होतं. पोल्युशन इज कंट्रोल्ड अँड पेट्रोल डिझेल आर सेव्ड. म्हणून भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये 10% इथॅनॉल असलंच पाहिजे हे मॅन्डेटरी केलंय. शुगर मोलॅसिसच्या बरोबरच मेज म्हणजे कॉर्न, बार्ली अँड अदर ग्रेन्स आर ऑल्सो युज्ड फॉर industrial production of ethanol. In the same manner, grape juice contains glucose and fructose. These are sugars. They are also fermented with help of yeast to produce alcohol. इथे पण अल्कोहोल मिळतं, which is used for making wines. Now we will see the process in one picture. This is sugar molasses. Yeast is mixed and then it is kept in fermentation tank for some hours. This is fermented liquid. It is then boiled and the vapors are cooled to obtain ethanol, and the remains are used as a rich manure. अर्थ काय ह्याचा? ही दिसते उसाची मळी काळी काळी, त्याच्यामध्ये यीस्ट मिसळलं. ते फर्मेंट होण्यासाठी मोठ्या मोठ्या टँकमध्ये काही तास ठेवतात. मग हे फर्मेंट झालेलं लिक्विड त्याचं डिस्टिलेशन करतात. सो इट इज बॉइल्ड अँड द वेपर्स आर कूल्ड. दिस इज डिस्टिलेशन. कंडेन्स्ड, द वेपर्स आर कंडेन्स्ड टू इथॅनॉल. आणि जो चौथा सगळा उरलेला असतो तो सगळा एक उत्कृष्ट खत म्हणून वापरलं जातं. सेम इज द केस विथ फ्रूट वाईन्स. इथे ग्रेप्स दिसतात, त्याच्यामध्ये यीस्ट मिसळलं, फर्मेंटेशन टँकमध्ये ठेवलं, त्याचं प्रेस केलं ते, आणि त्याच्यातून जो चोथा मिळतो तो पुन्हा खत म्हणून उपयोग होतो. त्याचं डिस्टिलेशन करतात, वाईन मिळते, ती लाकडी ड्रममध्ये ठेवून देतात आणि मग काही वर्षांनी ती कन्झ्युम केली जाते. दिस इज ऑल्सो फर्मेंटेशन विथ यीस्ट. दिस इज ऑल्सो फर्मेंटेशन विथ यीस्ट. Now again
latest technology, bioremediation. What is this? Some microbes are used to control other microbes and other chemicals also. रेमिडिएशन म्हणजे उपचार, सजीवांच्या मदतीने, मायक्रोबच्या मदतीने केलेले उपचार म्हणजेच रेमिडिएशन. यारोवा लायपोलिटिका, इट इज अ यीस्ट used to absorb toxin released during production of palm oil. पाम तेलापासून काही साबण किंवा इतर बरेच उद्योगांमध्ये याचा उपयोग आहे. त्या तेल तयार करताना काय काय रिलीज होतं? हेवी मेटल्स, हिअर यू कॅन सी Hg means mercury, पारा, झिंक, lead, cadmium, cobalt, nickel, copper. Though these are useful metals, these are harmful to our body if they are mixed in food. How they will go in food? Through air or water or soil. So the residues are treated with yeast before mixing. This is bioremediation. Saccharomyces cerevisiae is used for absorption of pollutant arsenic. आर्सेनिक हा सुद्धा एक असा मेटल आहे की जो माणसाच्या शरीरासाठी विषारी आहे. म्हणून तो मातीतला किंवा केमिकल्स मधला कुठेही जर आर्सेनिक असेल तर तो ॲब्झॉर्ब करण्यासाठी सॅक्रोमायसिस सेरिवसी इज युज्ड. हिअर यू कॅन सी अ बोट स्प्रेडिंग ऑइल ऑन सी, पेट्रोलियम ऑन सी. मोठ्या मोठ्या जहाजांमधून पेट्रोलियमची गळती होते, ते इंधन म्हणून वापरतात, कधी टाकी फुटते, काय होतं, ॲक्सिडेंट झाले तरी सुद्धा तेल पसरतं. ते तेल पसरलं तर एक तर समुद्राच्या पाण्यावर त्याचा तवंग येतो, लेअर येतो, त्याच्यामुळे खालचे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांना एअर मिळत नाही, शिवाय ते विषारी ठरू शकतं. अशा वेळी ते काय पुसून काढणार का समुद्राच्या पाण्यावरचं तेल? नाही. पण हेच काम करतात अल्कॅनिव्होरॅक्स बॅक्टेरिया. दे आर मिक्स्ड विथ दिस ऑइल लेअर. they actually consume the carbon material in that oil and the layer is removed. This is also bioremediation. Remediation with the help of microbes. This is bioremediation. So these are useful bacteria: yeast, fungi and Alcanivorax bacteria. Here you can see Dr. Alexander Fleming. We are going to learn a story. एक गोष्ट ऐकणार आहात तुम्ही. स्टफायलोकॉकस नावाचे बॅक्टेरिया होते की ज्याच्यामुळे जखमा बऱ्या होत नव्हत्या. त्यांना कसं मारायचं याच्यावर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग संशोधन करत होते. म्हणून त्यांनी अशा बशांमध्ये, पेट्री डिशमध्ये स्टफायलोकॉकाय वाढवले होते. 3 सप्टेंबर 1928ला त्यांना एक गमतीशीर गोष्ट दिसली. एका बशीमध्ये असं निळ्या रंगाचं फंगस वाढलं होतं, पण त्या फंगसच्या भोवतीची पांढरी जागा बघा, इकडचे बॅक्टेरिया नष्ट झाले होते. हेच तर त्यांना पाहिजे होतं. मग त्यांनी बघितलं हे निळं काय आहे, तर ते होतं पेनिसिलियम नोटॅटम नावाचं फंगस. आणि त्याच्यातून जो द्रव बाहेर पडला होता त्याच्यामुळे आजूबाजूचे स्टेफायलोकोकाय मेले होते. ब्लू कलर्ड फंगस colonies he could see. So the first antibiotic penicillin had been discovered accidentally, and these formed the basis for attempts to find cures for incurable diseases. तोपर्यंत कितीतरी रोगांवर औषधं नव्हती, त्या रोगांमुळे माणसाला मरण यायचं. या एका घटनेमधून अचानकपणे जगातलं पहिलं अँटीबायोटिक पेनिसिलिन याचा शोध लावला होता. म्हणून डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या आपण कायम ऋण मानले पाहिजेत की यांच्यामुळे आपण कितीतरी रोगांपासून वाचलोय. So this is Penicillium species
Many penicillium species can produce penicillin. It is a group of antibiotics obtained from penicillium species and used to control infection caused by bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci. हे सगळे बॅक्टेरियाचे प्रकार आहेत. त्यांच्यापासून जे काही आपल्याला रोग होतात ते कंट्रोल करायला पेनिसिलियमचा उपयोग व्हायला लागला. Medicines containing penicillin are useful to treat certain infections of ear, nose, throat. कान, नाक, घसा, स्किन याच्यामध्ये बरीच इन्फेक्शन होतात, जखमा होतात, पू होतात, दुखतं, ॲज वेल ॲज डिसीजेस लाईक न्यूमोनिया. न्यूमोनिया इज अ कंडिशन ऑफ लंगमध्ये न्यूमोनिया होतो म्हणजे काय होतं तर बरेचसे बॅक्टेरिया आहेत, तसंच व्हायरसेस पण आहेत. आता आपण अनुभव घेतोय कोरोना व्हायरस, त्याचा सुद्धा हल्ला असतो लंग्सवर. त्यांच्या कॉलनीत जर झाल्या बॅक्टेरियाच्या किंवा व्हायरसेसच्या तर आपल्या लंगचं फंक्शन नीट होत नाही, तिकडे पस जमा होतो, तिथे त्याच्यातून फ्लुइड जमा होतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो. दॅट इज न्यूमोनिया. स्कारलेट फीवर हा सुद्धा एक प्रकारचा ताप आहे. तर हे पूर्वीचे जे होतं न्यूमोनिया, स्कारलेट फीवर ह्याच्या विरुद्ध पेनिसिलिन वापरता यायला लागलं आणि बरेचसे इनक्युरेबल डिसीजेस म्हणजे ज्याला क्युअर नव्हती त्याच्यावर क्युअर सापडली. सो व्हॉट आर अँटीबायोटिक्स? हिअर यू कॅन सी अ कार्टून. दिस इज antibiotic which can control growth of microbes, and this is bactericidal. What does it mean? It can kill some bacteria. So antibiotics are carbon compounds obtained from some bacteria and fungi. Antibiotics, but they are also obtained from living organisms like bacteria and fungi. For preventing and destroying growth इथे वाढीला रोध प्रतिकार होतो किंवा destroy. Some antibiotics can destroy some bacteria. These carbon compounds are called antibiotics. So these are chemicals obtained from living organisms to kill some living organisms. Antibiotics, it is a discovery of 20th century. It has brought revolution in the field of medicine. मगाशीच मी म्हटलं की टीबी सारख्या रोगाने सुद्धा लोक टीबी झाला, न्यूमोनिया झाला की मृत्यू यायचा, पण आता त्याच्यावर हमखास ही अँटीबायोटिक औषधं आहेत की त्याच्यामुळे ते क्युअर होतात. मलेरिया, डेंग्यू, मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होणारा रोग आहे पण त्याच्यावर सुद्धा औषध आहे. बरेचसे रोग असे होते की ज्याच्यावर औषधच नव्हती आणि ती झाली तर कदाचित माणसाला मृत्यू यायचा, पण अँटीबायोटिक्सच्या शोधामुळे बऱ्याचशा रोगांना माणसाने काबूत आणलं, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणलं. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट ॲज अगेन्स्ट बॅक्टेरिया. बहुतेक सगळी बॅक्टेरियाच्या विरुद्ध आहेत, पण काही अँटीबायोटिक्स प्रोटोझोआला सुद्धा नष्ट करतात. सो दिस इज अ बून ऑफ 20th century. 20व्या शतकातलं एक वरदान मानलं जातं अँटीबायोटिक. नाउ in this animation or in this picture you can see violet colored capsule. It can control many type of bacteria. These are called broad spectrum antibiotics which are useful against a wide variety of bacteria. Here you can see many types. Examples are ampicillin, amoxicillin, tetracycline. जेव्हा वेगवेगळ्या टेस्ट करतात डॉक्टर, पण कोणत्या मायक्रोबमुळे हा त्रास होतोय हे जर शोध लागत नसेल, सापडलंच नाही, तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स दिली जातात की जी त्या जर्म्सना मारून टाकतील. बट व्हेन अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन, जर नक्की माहिती झालं की कोणत्या पॅथोजनमुळे होतंय, पॅथोजन म्हणजे रोगकारक रोगकारक मायक्रोब, तर मग आपण डायरेक्ट त्या जर्मवर हल्ला करणारीच औषधं देतात. त्यांना म्हणतात नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स.
Example are penicillin, gentamicin, erythromycin, etc. These are the names which are given for examples, but we don't have to remember them. Why? Because there are some cautions you have to take while consuming antibiotics. Antibiotics should be taken only when prescribed by a doctor. आमच्या सायन्सच्या पुस्तकात दिलंय म्हणून हे औषध द्या मला, असं चालेल का? जेव्हा कधी डॉक्टर प्रिस्क्राईब करतील तेव्हाच अँटीबायोटिक घेतली पाहिजेत. मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन अमका अमका डॉक्टरनी अमका अमका अँटीबायोटिक द्या असं सांगायचं नाही. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक विदाउट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. काही कॉमन डिसीजेस होतात, थ्रोट इन्फेक्शन, सर्दी, फ्लू, डायरिया, फार त्रासदायक नसतात. अशा वेळी आपण जाऊन सांगतो मेडिकल स्टोअरमध्ये, मला ना थ्रोट इन्फेक्शन झालंय, द्या काहीतरी अँटीबायोटिक. फ्लूचा ताप येतोय, द्या काहीतरी अँटीबायोटिक. पोट बिघडलंय, असं करायचं नाही. जरी हे कॉमन असले इन्फेक्शन्स तरी सुद्धा आपण डॉक्टर नाही. आपण डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टरांना ठरवू दे कोणतं अँटीबायोटिक द्यायचं ते, आणि मगच ती खरेदी करायची. बहुतेक वेळेला डॉक्टर कोर्स देतात, 5 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, 10 दिवस घ्या. तुमच्या शरीराची जी परिस्थिती असेल ते बघून ठरवून डॉक्टर कोर्स देतात. कधी कधी तो कोर्स पूर्ण करायच्या आतच बरं वाटतं, बऱ्याच वेळा बरं वाटतं, पोट दुखायचं थांबतं, ताप जातो, मग आपण लगेच औषधं बंद करतो. तसं कधीच करायचं नाही. कोर्स पूर्ण का करायचा? तर तुम्हाला बरं वाटलं असलं तरी ते जर्म्स तुमच्या शरीरात असण्याची शक्यता असते वेगळ्या कुठच्या तरी स्टेजमध्ये, पुन्हा हल्ला करणार ते. म्हणून कोर्स जो डॉक्टरांनी सांगितला असेल तो बरं वाटलं तरी तो कोर्स पूर्ण करायचा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, डोंट सजेस्ट अदर्स. माझा ताप ना ह्या अँटीबायोटिकने गेलाय, तू घे, असं कधीही कोणाला सल्ले द्यायचे नाहीत. बिकॉज अगेन वी आर नॉट द डॉक्टर्स. डॉक्टरांकडे जाऊन त्याला ठरवू दे कोणतं अँटीबायोटिक घ्यायचंय, आपण सजेस्ट करायची नाही. सो दीज आर प्रिकॉशन्स टू कन्झ्युम अँटीबायोटिक्स. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ती फक्त माणसालाच उपयोगी आहेत का? तर नाही. इतर वनस्पती आणि प्राण्यांना सुद्धा त्यांचा उपयोग होतो. कसं काय? सिम्बायोटिक रिलेशन्स बिटवीन फंगाय अँड अदर प्लांट्स. इथे तुम्हाला म्हणाल की मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत, पण कशी आहेत ही? फंगस जरी असली तरी त्यांचा हा जमिनीवरचा भाग दिसतोय तो वेगळा, आणि त्याचे जमिनी खाली वाढणारे असतात तंतू, दे आर कॉल्ड मायसेलियम. दे कॅन स्प्रेड ओव्हर लॉंग डिस्टन्सेस. फंगाय कॅन कॅप्चर वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम फार अवे अँड ब्रिंग देम बॅक टू प्लांट रूट्स. ह्याचे मुळं खूप लांबवर जातात आणि त्याचे पाणी आणि इतर पोषक द्रव्य आणून ह्या झाडाला देतात आणि त्याला उपयोग होतो वाढण्यासाठी. त्याच्या बदल्यात पुन्हा ह्यांना मिळतात कार्बोहायड्रेट्स. So this is also symbiosis. And this mushroom is fly agaric, red colored mushroom, fly agaric. हे तुम्हाला गंमत म्हणून सांगते कारण तुमच्या पुस्तकात एक प्रश्न आहे की यांचा बाकीच्या वनस्पती आणि प्राण्यांना काय उपयोग होतो. ते तुम्हाला मी थोडीशी जरा पुस्तकाच्या बाहेरची माहिती देते. पुन्हा एकदा स्वयंपाकघरात जा आणि आईला सांगा दगडफूल दे. मसाल्याच्या डब्यात असतं काही घरांमध्ये. This is lichen. What are lichen? It is symbiotic relationship between algae and fungus. शेवाळ आणि बुरशी, कवक एकत्र राहतात. ते एकमेकांना बेनिफिशियल कसे की एक्स्ट्रीम कंडिशन्स असतील, ड्राय माउंटन्स, कोल्ड रिजन्स, वेट रिजन्स, वॉर्म व्हॅलीज, की जिथे हे एकटे राहू शकणार नाहीत, पण एकत्र वाढले तर फंगस आहे ते या शेवाळाला पाणी मिळवून देतं ॲब्झॉर्ब करून. आणि शेवाळ आहे अल्गी,
ती फंगसला फूड देते. सो दिस इज ऑल्सो सिम्बायोसिस अँड कंबाईनली इट इज कॉल्ड लायकेन. अँड आवर यूज इज इट इज यूज्ड ॲज कंडिमेंट. कंडिमेंट म्हणजे घरातला मसाल्याचा पदार्थ. अदर ॲनिमल्स युजिंग फंगाय. असं म्हणतात की शेती करणं, वसाहत करणं, लागवड करणं आपण खूप उशिरा शिकलो. आपल्या आधी हे मुंग्या करत होत्या. मुंग्यांकडून आपण शिकलो असं गमतीने म्हटलं जातं. मुंग्यांची वारुळं असतात ना, अँटहिल किंवा टर्मिटॅरियम, त्याच्यामध्ये ते मातीची वारुळं करताना मुद्दाम फंगस नेऊन ठेवतात, बीजाणू किंवा काय त्याचे स्पर्स किंवा तुक असेल ते, की त्यांना अन्न मिळतं. जेव्हा त्याच्यातून अंड्यांमधून त्यांच्या अळ्या बाहेर पडणार, त्यांना अन्न मिळावं म्हणून ते मुद्दाम बुरशी वाढवतात. दे कल्टिवेट फंगस इन देअर अँटहिल. सो धिस फंगस इज युजफुल टू अँट्स. दुसरी मजेशीर उदाहरण बघा इथे. हे दिसतंय लेडी बर्ड भुंगा, वॉस्प अँड अदर इन्सेक्ट्स. दे ले देअर एग्ज इन फंगल बॉडीज. दिस इज फंगस. तिथे मुद्दाम ते अंडी घालतात आणि स्वतः निघून जातात. त्या अंड्यांमधून जे कॅटरपिलर बाहेर पडणार त्यांना फूड मिळतं. सो दिस इज ऑल्सो बेनिफिट ऑफ फंगस टू अदर ॲनिमल्स. जेवढे यांचे उपयोग आहेत तेवढ्या त्याचा कधी कधी आपल्याला त्रास पण होतो. हिअर यू कॅन सी फंगस ऑन गनी बॅग, गोंडपाट. पावसाळ्यामध्ये दिसतं ते जास्त करून. निळ्या रंगाचं कापड आहे, त्याच्यावर इथे पांढरे पांढरे पॅच आलेत गोल गोल. लाकडावर काळं काळं पावडर आल्यासारखी दिसते. किंवा इथे ज्यूट बॅगवर किंवा गनी बॅगवर अशी पांढरी बुरशी दिसते. व्हॉट इज दिस? Microscopic spores of fungi are present in the air. If there is sufficient moisture, spores germinate on these things. हवेमध्ये फंगसची स्पर्स कायम वर्षभर असतात, पण उन्हाळा आणि म्हणजे समर आणि हिवाळ्यात, थंडीमध्ये ते काहीच करू शकत नाहीत, कारण त्यांना ओलाव्याची गरज असते. Moisture and about 21 degrees Celsius temperature. They can grow and multiply. So these are spoiled by fungus. Fungal hyphae म्हणजे fibers penetrate deep into these materials and make them weak. नुसतं वाढत नाही तर त्याच्या आडवे आडवे तंतू आतमध्ये घुसतात या पदार्थांच्या, आणि त्या पदार्थ त्याच्यामुळे वीक होतात, कमजोर होतात. दे कांट बी युज्ड अगेन. दिस कॉजेस द मटेरियल टू वेअर म्हणजे परिधान करणे, घालणे नव्हे. वेअर अँड टेअर म्हणजे खराब होतात ते, अँड बिकम वीक. वुडन आयटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. Here you can see picture of leather items, all are spoiled with fungus. एक गंमत म्हणून तुमच्यासाठी हे चित्र टाकलेलं आहे माहितीसाठी. लॉकडाऊन होता 3-4 महिने, तेव्हा मॉल सगळे बंद होते, आणि मॉल उघडल्यानंतर एका मॉलमध्ये असे सगळे लेदर आयटम्स खराब झालेले दिसले. These are due to fungus. Here you can see cooked food, tomatoes, corn and jam covered with fungus. असं बुरशी आलेलं अन्न खातो का आपण? नाही. एक तर ते बघूनच घाण वाटते, पण ह्याचं महत्त्वाचं कारण आहे इट इज स्पॉइल्ड विथ द मायकोटॉक्झिन्स प्रोड्यूस्ड बाय फंगस. व्हेरियस स्पेशीज ऑफ फंगाय ग्रो ऑन मॉइस्ट फूड आयटम. बघा पुन्हा एकदा, मॉइस्ट ज्याच्यात मॉइश्चर आहे, ओली आहेत, असेच खाद्यपदार्थ. पिकल्स, मुराब्बा, जॅम, सॉस, चटणी, ब्रेड, फ्रूट्स एक्सेट्रा. दे यूज द न्यूट्रिएंट्स इन दिस फूड अँड ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. दे ग्रो विथ द फूड प्रेझेंट, द न्यूट्रिएंट्स इन द फूड. ड्युरिंग दिस ॲक्टिव्हिटी फंगाय रिलीज मायकोटॉक्झिन्स
certain poisonous chemicals. It makes the food harmful or sometimes poisonous. Hence the food on which fungi have grown cannot be eaten. या मायकोटॉक्झिन जरी डोळ्यांना दिसली नाहीत तरी ती अन्नात मिसळले गेलेली असतात आणि असं अन्न खाल्ल्यानंतर जुलाब उलट्या होऊन आपण त्याला विषबाधा झाली म्हणतो, ते विष मिसळलेलं नसतं कोणी. दिस इज ड्यू टू mycotoxins or other harmful chemicals produced by microbes. Not only fungus but Clostridium also grows in airtight food. The bacteria which can spoil cooked food are Clostridium. There are about 100 species of this bacterium. Clostridiumच्या 100 प्रजाती आहेत, स्पेशीज आहेत. सम आर फ्री लिव्हिंग इन सॉइल, काही स्पेशीज मातीत राहतात. whereas some live in alimentary canal of humans and other animals. alimentary canal म्हणजे पचन संस्था आपली आतडी, त्याच्यामध्ये राहतात आणि आपल्याला हार्मफुल असतात आपल्यासाठी. these bacteria are rod shaped and produce bottle shaped endospores. Here you can see bottle shaped endospores in adverse conditions. चिवट असतात हे पक्के. ॲडवर्स कंडिशन मिळाली तर चुकून त्यांच्या वाटेला आली तर ते बॉटल शेपची एंडोस्पोर्स तयार करतात की जी काही काळ तशीच राहतात. पुन्हा परिस्थिती चांगली झाली त्यांच्या दृष्टीने की पुन्हा बॅक्टेरिया तयार होतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट दे कॅनॉट विथस्टँड नॉर्मल ऑक्सिजन लेवल of the air, so they are called anaerobic bacteria. म्हणून तर ते पॅक असलेल्या फूडमध्ये सुद्धा वाढू शकतात. ते हवेतला जो आपला 21% 21% ऑक्सिजन आहे तो ते सहन करू शकत नाहीत. त्यांना ऑक्सिजन अतिशय कमी लागतो, नसला तरी चालतो. सो दे आर कॉल्ड anaerobic bacteria. They can grow in anaerobic conditions like tin food, airtight bottles, etc. So what are safety measures? Fruits, vegetables and cooked food must be refrigerated because at low temperatures bacteria or fungus cannot grow generally. तुम्ही जर लोणच्याची बरणी काढताना बघितलंय कधी आईला? लोणचं काढून घेतलं की ते आतून मीठ लावते, फोडी खाली ढकलते आणि तेलाचा थर वर येऊ देते. व्हाय इट इज लाईक दॅट? बिकॉज इट कट्स कॉन्टॅक्ट विथ द एअर अँड दस प्रिव्हेंट फंगल ग्रोथ इन इट. हवेत असतात ना स्पोर्स, जर तेलाचा थर असला आंब्याच्या कसल्या फोडींच्या वरती तर एअरशी कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्याच्यामुळे फंगस येत नाही त्या लोणच्यावर. What are preservatives? They are mixed with food to keep them from spoiling. फार पूर्वीपासून आपण अन्नामध्ये सॉल्ट आणि शुगर घालतो. लोणच्यामध्ये सॉल्ट, तर जॅम, मुरांबा ह्याच्यामध्ये शुगर, सरबत याच्यामध्येच व्हिनेगर पण घातलं जातं लोणच्यामध्ये, सरबतामध्ये. व्हिनेगर इज ऑल्सो प्रिझर्वेटिव्ह. इट इज sour liquid. Then sodium benzoate. They all prevent growth of microbes, bacteria or fungus in the food. But what precaution we have to take when we are buying any ready-made food? You have to check if these two dates are printed on it. What are these dates? Date of manufacture and date of expiry. कधी तयार झालंय ते औषध असो का अन्न असो आणि कधी खराब होणार आहे, ह्या 2 तारखा असल्याशिवाय कुठचंही रेडीमेड फूड घ्यायचंच नाही. बाय नुसतीच पुडी असेल एखादी आणि त्याच्यावर काहीच लिहिलेलं नसेल तर ती ताजी आहे का शिळी आहे, ह्याच्यात मायक्रोबची ग्रोथ झाली असेल की नसेल हे तुम्ही डोळ्यांनी बघून सांगू शकत नाही. बिकॉज आफ्टर सर्टन पिरियड मायक्रो ऑर्गॅनिझम्स मे हॅव ग्रोन इन देम. त्याच्यामध्ये मायक्रोब्स असण्याची शक्यता असते. म्हणून ह्या 2 तारखा असतील तेच फूड घ्यायचं. आणि शिवाय आपण ज्या दिवशी खरेदी करतोय त्याच्या नंतर एक्सपायरी आहे की नाही
ह्याची खात्री करायची. मनसून रेनी सीझन यायच्या आधी कॉटन, सिल्की अँड वुलन क्लोथ्स अँड ज्यूट आयटम्स मस्ट बी ड्राईड इन सन. हे सगळे प्रकारची कापडं उन्हात वाळवायची, म्हणजे त्याच्यातले टेम्परेचर वाढून ड्रायनेस जातो, ड्रायनेस येतो, मॉइश्चर निघून जातं आणि ते झटकायचं. सगळं झटकल्यामुळे हवेतले जर स्पोअर्स त्याच्यावर असतील तर ते निघून जातात. अँड मस्ट बी स्टोर्ड इन ड्राय प्लेस टू अवॉइड ग्रोथ ऑफ फंगस. इन द सेम मॅनर पॉलिश इज अप्लाइड ऑन वुडन आयटम्स अँड लेदर गुड्स. ह्या दोघांची पॉलिश वेगळी असतात. लाकडाचं वेगळं पॉलिश आणि चामड्याचं वेगळं, ते मेणासारखं असतं. लाकडाचं असतं ते लिक्विड असतं. पण या दोघांचं काम एकच आहे, ते एअरशी कॉन्टॅक्ट तोडतात. पॉलिश लावल्यामुळे हवा लाकडापर्यंत किंवा लेदरपर्यंत जाऊ शकत नाही आणि फंगस वाढत नाही. सो दीज आर सेफ्टी मेजर्स अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, कितीतरी वर्ष लोकांना असं वाटायचं की रोगांची कारणं मजेशीर वाटायची. आता तुम्हाला मजेशीर वाटतात. अंगावर फोड आलेत, देवाची काहीतरी अवकृपा झाली, माझं काहीतरी चुकलं म्हणून एका फोडांना तर देवी नाव दिलं गेलं. गोवर कांजिण्या आल्या, तेच देवीची ओटी भरा जाऊन. थंडी भरून ताप आला, पोट बिघडलं, माझ्यावर कोणतरी काहीतरी केलं असणार. बिकॉज it was unknown to human that these diseases are caused by microorganisms. जे डोळ्यांना दिसत नाही आहेत त्यांच्यामुळे रोग होतात. हे कसं लक्षात येईल बरं? पण काही शास्त्रज्ञ होते हुशार, त्यांनी शोध लावला की या बहुतेक सगळ्या रोगांच्या मागे कुठचा ना कुठचा तरी मायक्रोब आहे. इट मे बी व्हायरस, इट मे बी बॅक्टेरिया और प्रोटोझुआ और फंगस. Many diseases are caused by these microbes. They are called pathogen. Microbes causing various diseases are called pathogen. So we will study only some of them. 9वीच्या लेवलला तुम्हाला समजतील एवढ्याच रोगांची माहिती इथे दिलेली आहे. खरोखर हे रोग मात्र खूपच जास्त आहेत. फर्स्ट इज एड्स, एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. प्रतिकार शक्तीच कमी होऊन जाते. हाऊ डज इट इन्फेक्ट अस? मोड ऑफ इन्फेक्शन थ्रू ब्लड अँड सीमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. एड्स झालेल्या व्यक्तीचं रक्त, सीमेन किंवा आईचं दूध ह्याच्यामधून तुम्हाला होऊ शकतो. सो व्हॉट आर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? हाऊ टू प्रिव्हेंट एड्स? सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन्स. हल्ली तुम्ही बघितलं असेल डॉक्टरांकडे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी सिरिंज आणि वेगळी सुई वापरतात. त्याला कारण हे आहे की सुयां आणि मधून काही रोगांचा प्रसार होऊ शकतो. नेक्स्ट इज हिपेटायटिस, कावीळ. लक्षणं काय ह्याची? डोळे आणि नखं पिवळी होतात, उलट्या होतात, पचन होत नाही, माणूस अशक्त होतो. हाऊ डज इट स्प्रेड? Contaminated water and food can give you hepatitis. So you can prevent it by clean and filtered water, proper storage of food. स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी, अन्न ताजं स्वच्छ असं. फ्लूचा ताप आला ऐकलं असेल, त्याचं खरं नाव आहे इन्फ्लुएन्झा. इट इज ऑल्सो कॉज्ड बाय अ व्हायरस. इट इज स्प्रेड with contact with infected person. So personal hygiene and avoid contact with infected person can prevent influenza. घरात एकाला ताप आला तर हळूहळू सगळ्यांना काय येतो? फ्लूचा ताप. कारण आपण जवळ असतो एकमेकाच्या. जर ज्याला फ्लूचा ताप आलाय तो त्याच्यापासून लांब राहिलं आणि संपूर्ण घरातली भांडी, अंथरुणं, कपडे ह्याची स्वच्छता ठेवली तर फ्लू पसरत नाही. मिझल्स अँड चिकन पॉक्स, गोवर कांजिण्या, ह्या सुद्धा व्हायरसमुळे येणारे फोड आहेत. लहान मुलांनाच होतात हे. बारीक फोड आले तर मिझल्स आणि जरा मोठे फोड पाणी भरलेले आले तर चिकन पॉक्स. असं काय झालं
तर शाळेत सांगतात बघा 15 दिवस घरी राहा, पूर्ण बरे व्हा आणि मगच या. असं का सांगतात? बिकॉज इट इज इन्फेक्टेड बाय कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. जर इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट झाला तुमचा, शेजारी बसलात, स्पर्श झाला किंवा त्याच्या वस्तू वापरल्या गेल्या तर होऊ शकतं. सो वॅक्सिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. लहानपणापासून बाळांना यांच्या विरुद्ध वॅक्सिन्स देतात. अनकंटॅमिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड अँड अवॉइड कॉन्टॅक्ट. दीज आर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. These are some new type of viruses: bird flu H7N9 and swine flu H1N1. These are names of the viruses H1N1 etc. And these are names of the diseases. Bird flu, as the name suggests, it is spread by contact with infected birds, especially chicken. And swine flu is also spread by animals like pigs etc. These are types of flu, that is हे तापाचे प्रकार आहेत. पर्सनल हायजीन, प्रॉपरली कुक्ड मीट, स्वच्छता. बघा प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला स्वच्छता दिसेल इकडे. पर्सनल हायजीन, हायजीन ऑफ द एरिया, हायजीन ऑफ होम एक्सेट्रा. प्रॉपरली कुक्ड मीट, मांसाहार सोडू नये, पण तो मांस ते तुम्ही स्वच्छ आणि भरपूर व्यवस्थित शिजवून खाल्लं पाहिजे. कच्चं अर्ध कच्चं खाल्लं तर त्याच्यातून बऱ्याच रोगांचा तुम्हाला लागण होऊ शकते. डेंगी और डेंग्यू इज ऑल्सो अ व्हायरल डिसीज. इट इज इन्फेक्टेड और स्प्रेड बाय मॉस्किटो बाईट. डास हे डेंग्यू किंवा मलेरिया ह्याचे फक्त कारण आहेत. त्याचे म्हणजे ते प्रसार करतात, कारण आहेत व्हायरस आणि पुढे बघाल तुम्ही प्रोटोझोआ. मॉस्किटो बाईट कॅन कॉज अस डेंग्यू. सो क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग. मच्छरांना डास कमी करण्यासाठी काय पाहिजे? परिसर स्वच्छ पाहिजे. साठलेलं पाणी नकोय, गटार किंवा डबकी किंवा अगदी पिंप, नारळाच्या रिकाम्या करवंट्या ह्याच्यात साठलेल्या पाण्यात सुद्धा डेंग्यूचे डास वाढतात. घरात शोभेसाठी झाडं लावलेली असतात कुंडीमध्ये, पाण्यामधली झाडं, त्याच्यात सुद्धा डेंग्यूचे डास वाढतात. सो मॉस्किटो कंट्रोल इज द मेन प्रिव्हेंटिव्ह मेजर अगेन्स्ट डेंग्यू अँड मलेरिया. नेक्स्ट इज न्यूमोनिया. इट इज अ कंडिशन कॅन बी कॉज्ड बाय बॅक्टेरिया और व्हायरस. मोड ऑफ इन्फेक्शन इज ड्रॉपलेट्स स्प्रेड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. ज्याला इन्फेक्शन झालंय बॅक्टेरिया किंवा व्हायरस, आता सुद्धा तुम्ही बघताय तो कोरोना, तो सुद्धा त्याचं पहिलं त्रास जास्त होतो तो न्यूमोनिया होतो. कारण हे बॅक्टेरिया किंवा आता कोरोनाचे व्हायरस यांचा लंगवर हल्ला झाला तर तिकडे ते लंगची कॅपॅसिटी कमी करतात, तिकडे पस होतो, मॉइश्चर वाढतं. दॅट इज न्यूमोनिया अँड यू कांट ब्रीथ प्रॉपरली, ब्रीदिंग ट्रबल. So what are preventive measures against bacteria? It is vaccination, avoiding contact with infected persons. But in case of corona, though it is viral pneumonia, bad luck, we are not having proper or definite औषध नाही आहे अजून, त्याच्यावर मेडिसिन नाही आहे. बाकी आपण प्रिव्हेंट करू शकतो, ते तुम्ही ऐकत असाल. देन इट इज लेप्रोसी, बॅक्टेरियल डिसीज, कुष्ठरोग. त्याचा हल्ला नेहमी शरीराच्या टोकदार भाग म्हणजे हातापायाची बोटं, नाकाचा शेंडा, कानाच्या पाळ्या तिकडे होतो. बॅक्टेरिया लेप्रोसीचे मायकोबॅक्टेरियम लेप्री ते हल्ला करतात आणि त्या भागांची अक्षरशः झीज होते. म्हणजे ज्या तिकडचे सेल्स नष्ट होतात ते पुन्हा होत नाहीत, तयार होत नाहीत. मग ती माणसं विचित्र दिसतात. सो अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स अँड देअर बिलॉंगिंग्स इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर. पण अशा माणसांना वाईट टाकणं, घरातून बाहेर काढणं अतिशय चुकीचं आहे. तुम्ही डॉक्टर बाबा आमटेंविषयी ऐकलं असेल. त्यांनी आनंदवन इथे अशा लेप्रोसी झालेल्या पेशंटसाठी अख्खं नगर उभं केलं. त्यांना
पुनर्वसन केलं, त्यांना स्वतंत्र केलं, इतर जगाने टाकलं, तरी डॉक्टर बाबा आमटेनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आता त्यांनी ते सगळं आयुष्य आपलं या लेप्रोसी पेशंटसाठी वाहून घेतले, कारण त्यांना वाळीत टाकणं हा उपाय नाही आहे. लेप्रोसी इज 100% क्युरेबल. औषधाने ते पूर्ण बरा होणारा रोग आहे. नेक्स्ट इज कॉलरा. इट इज ऑल्सो बॅक्टेरियल डिसीज caused due to Vibrio cholerae. It is spread with contaminated food and water. पावसाळ्यात होणारा रोग आहे जास्त करून कॉलरा. त्याच्यामुळे काय होतं, जुलाब उलट्या होतात. सो क्लीन फूड अँड वॉटर आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. कंझ्युम क्लीन फूड अँड क्लिअर वॉटर. नेक्स्ट इज मलेरिया. इट इज प्रोटोझुअल डिसीज. इट इज स्प्रेड बाय mosquitoes, but the cause is a protozoa. मलेरिया म्हणजे हिवताप, थंडी भरून ताप येतो. त्यामुळे ह्याचं स्प्रेड कशाने होतोय? मॉस्किटो बाईट, अनक्लीन सराउंडिंग. सो व्हॉट आर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? अगेन क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग्स, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर अँड कंट्रोलिंग मॉस्किटोज. फंगाय. फंगायचे आपण आधीचे इतर खूप त्रास बघितले. आता माणसाला कसा त्रास होतो प्रत्यक्ष शरीराला? तर डॅन्ड्रफ केसात होतो ना, डॅन्ड्रफ पांढरा पांढरा खपल्या निघतात. रिंगवर्म, स्कॅबीज, दीज आर स्किन डिसीजेस कॉज्ड ड्यू टू फंगाय. इट इज ऑल्सो कॉज्ड ड्यू टू कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन or his or her belongings like clothes, combs, etc. And preventive measures are personal hygiene, avoiding contact with infected person. तर ह्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा एकच शब्द ऐकला, क्लीनलीनेस, पर्सनल हायजीन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट. हे महत्त्वाची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, स्टिच इन टाईम सेव्स द 9. वेळेत घातलेला एक टाका पुढचे 9 वाचवू शकतो. ह्याचा अर्थ काय की जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स व्यवस्थित पाळली तर तुम्ही कितीतरी रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता. सो धिस वॉज अवर चॅप्टर, युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नाउ व्हॉट इज युअर ड्युटी? धडा वाचा, त्याच्या खालचे प्रश्न लिहा, हे तर कॉमन आहे. पण ह्याच्यात जे काय शिकला त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या रोजच्या व्यवहारात करा. तुमच्या वस्तू सुरक्षित ठेवा, स्वतः सुरक्षित राहा, रोगांपासून स्वतःचा बचाव करण्याची स्वतःला कायमची सवय लावा. थँक यू व्हेरी मच.